नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. गर्भातल्या किंकाळ्या कुणी ऐकणार आहे का? आईच्या उदरात वाढणाऱ्या एका निष्पाप जीवाचा पहिला श्वास घेण्याचाही अधिकार जर पैशाच्या हव्यासाने आणि समाजाच्या विकृत मानसिकतेने हिरावून घेतला जात असेल तर ती केवळ एका मुलीची हत्या नसते, ती माणुसकीची संवेदनाची हत्या असते. कोल्हापुरात उघडकीस आलेल्या गर्भलिंग निदान आणि बेकायदा गर्भपात प्रकरणाने पुन्हा एकदा समाजासमोर अस्वस्थ करणारे वास्तव उभं केलं आहे. कोल्हापुरात उघडकीस आलेल्या गर्भलिंग निदान आणि बेकायदा गर्भपात प्रकरणाने पुन्हा एकदा समाजासमोर अस्वस्थ करणारे वास्तव उभं ठाकलं आहे. पालक, डॉक्टर आणि समाजच बहिरा झाल्यामुळे गर्भातल्या किंकाळ्या ऐकणार कोण या भयान प्रश्नाने भवताल पोखरला गेला आहे. डॉक्टर चंद्रकांत गायकवाड गुन्हेगार आहेच, पण गर्भातली मुलगी मारण्यासाठी त्याला हजारो रुपये देणारे पालक, हा निर्णय घेण्यासाठी भाग पाडणारा समाज, कुटुंब व्यवस्थाही दोषी आहे. हा प्रश्न फक्त बेकायदेशीर गर्भपात करणाऱ्यांचाच नाही तर त्या मानसिकतेचा आहे जी आजची मुलगी म्हणजे ओझे आणि मुलगा म्हणजे वंशाचा दिवा मानते. जिल्ह्यात ग्रामीण भागात 1000 मुलांमागे 967 मुली तर शहरात 1000 मुलांमागे 947 मुलींचा जन्मदर आहे. मुलगी झाली म्हणून होणारा छळ, मुलगाच हवा म्हणून मानसिक दबाव, गर्भलिंग जाणून घेण्याचे प्रयत्न आणि त्यातून बेकायदेशीर गर्भपाताचा मार्ग, ही साखळी अजूनही पूर्णपणे तुटलेली नाही. उलट दुर्दैवाने ती घट्ट होत आहे. हजाराच्या पटीत पैसे मिळतात म्हणून कसाई बनलेल्या डॉक्टरामुळे कवरियाच्या कांठळ्या जीवघेण्या ठरत आहेत.